हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. सो हा व्लॉग आहे ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण का हा असणार आहे माझ्या त्विशूच्या बर्थडे दिवसाचा व्लॉग आहे आणि आमच्या घरात ज्या दिवशी सत्यनारायणची पूजा होती ना त्या दिवशीचा व्लॉग. सो आमची प्रिपरेशन तर तुम्हाला माहितीच आहे, घरात काही फंक्शन असल्यावर आपले 4 दिवस अगोदरपासूनच स्टार्ट होते. सो मी आहे ना जाऊन आज 4-5 दिवस अगोदरच सामान भरून घेतलेलं पूर्ण डीमार्टमधून. आणि मग आहे ना आदल्या दिवशी माझं तेच चाललेलं डिस्ट्रीब्युशन, की जे पूजेचं सामान आहे ते वेगळं करणं, जे जे जेवणाला लागणार आहे ते वेगळं करा आणि जे मी घरात भरलेलं ते वेगळं करून ड्रॉवरमध्ये होतं तसं ठेवून. सो माझं तेच चालेल, जे जे लागले ना ते गोणींना भरून मी ठेवत होतो, जेणेकरून जे जेवण बनवायला येणाऱ्या मावशी आहेत त्यांनाही इझी पडेल. आणि जे पूजेच्यासाठी मी जे ड्रायफ्रूट्स वगैरे प्रसादीचं जेवढं काही सामान आणलेलं ते मी वेगळे करत होते. माझं हे काम चाललेलं, यांची कामं वेगळी चालली, मम्मी पप्पांची कामं वेगळी, सगळीजणं आपापल्या कामात बिझी होते. आणि आम्ही तुषाचा स्पेशल डे आहे मला बोलल्यावर तिला पण काहीतरी स्पेशल फी केलंच पाहिजे ना. सो आम्ही आहे ना तुषाला हेअर वॉश करायला घेऊन गेलेलो आणि शी वॉज व्हेरी एक्सायटेड. म्हणजे ती खूप एक्सायटेड होती, ती एवढी खुश होती ना. ॲक्च्युअली मी गेलेली तिची कुठली तरी न्यू हेअरकट करायला, पण आहे ना केस वॉश वगैरे केली, कारण का बड्डेच्या दिवशी वॉश नाही करू शकत. सो त्या दिवशी आदल्या दिवशीच आम्ही वॉश वगैरे करून घेतली, वॉश वगैरे केली मस्त वगैरे. थोडंसं केसांना कट मारी, जास्त मॅडमनी कट करून दिली. तुम्हाला तर माहितीच आहे तुषाला लॉंग हेअर किती आवडतं. आणि ती कट केल्यावर वगैरे आणि सेट केल्यानंतर एवढी छान वाटत होती ना, खूपच मस्त वाटत होती. म्हणजे तिला बघून लिटरली खूप मस्त वाटत होतं. सो आता यापुढे तुम्ही बघाल आपल्या बर्थडेचा व्हिडिओ. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आहे माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे आणि आता तुम्ही बघू शकता काढायला ताजला आहे कम्प्लीट. सो आज आहे ना आमच्यासाठी खूप स्पेशल डे आहे, कारण का आज आहे काय आहे? कोणाचा? माझा बर्थडे. आज आहे तुझीचा बर्थडे. हॅपी बर्थडे. सो आपण आहे ना, मी आज ब्लॉग एकदम नाईटला स्टार्ट करते आपण. सो आता आहे ना आम्ही करू बर्थडेचं सेलिब्रेशन. हां, कोको मेलनचे टॅग लागले तुम्ही, कोको मेलन. सो येस, आता करू आपण बर्थडेचं सेलिब्रेशन. सो चलो, बाकीचं तुम्हाला सगळं मी नंतर सांगते. ओके. Happy birthday to you. Happy birthday dear Trisha. Happy birthday to you. May God all bless you. May God all bless you. Happy birthday dear Trisha. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तू जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you Trisha. Happy birthday to you Trisha. Happy birthday to you Trisha. Happy birthday to you. खाऊन मोकली. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे आमच्या तुळशीचा बर्थडे आणि आपण आता करत आहोत तुळशीची या कशात? दूधमध्ये. ऐकतंय का? टप्पत बाट टप्पत आहे ना. आता आंघोळ करायची ना. हां, चला आता आपण करूया आंघोळ. सो तुम्हाला माहितीच आहे की दरवर्षी मी आहे ना तुळशीची दुधात आंघोळ करते. सो वन बाय मी आरती केली, नंतर आंटीने केली, माणसाने केली, वन बाय वन आम्ही सगळेजण आरती वगैरे केली. आणि ती एवढी खुश होती ना की बाटपात तिची सगळीजणं मिळून आंघोळ करणार, त्याच्यातच ती खूप खुश होती आणि तिला खूप आवडते. मग त्याच्यानंतर आहे ना आम्ही मस्त तिची दुधात आंघोळ केली आणि मॅडमनी आहे ना तिची चैन आहे ना त्याला गाठी मारून म्हणजे चैनलाच एवढ्या खेळता ना गाठी मारलेल्या ना की मम्मी आणि ते मी काढत होती. त्याच्यानंतर मम्मी राहिलेली तिच्या ती गळ्यात घातली
आणि मग फायनली आंघोळ केली. मॅडम एवढ्या खुश होत्या ना दुधात आंघोळ करायला की बस. आणि 1 बाय 1 आहे ना आमची पूजेची तयारी पण चाललेली. तुम्ही बघू शकता बाजूला सर्व सामान वगैरे काढलेलं आणि खाली आहे ना जेवणाची तयारी चाललेली. एका साईडला झालेलं असं की आम्ही ठरवलेलं की आम्ही आमच्या बाहेरच जेवण करू, पण तिथे एवढी गिचमीड व्हायला लागली नाही की आम्हाला सडनली सगळा प्लॅन चेंज करून परत सर्व सामान खाली घेऊन जायला लागला. आणि मग खाली जेवणाची परत ते म्हणून ह्यावर्षी आहे ना तुळशीच्या अंघोळीला आम्हाला खरोखर लेट झालेला. आणि एकाच दिवशी 2-2 फंक्शन असल्यावर तर तुम्हाला माहितीच आहे की किती गडबड गोंधळ होते ते. आणि किती म्हणजे सर्वजण एवढे बिझी असतात त्याच्यात की बोलूच नका. आणि मग ते असंच झालेलं म्हणून यावर्षी ना थोडंसं अंघोळीला लेट झालेलं. सो आम्ही आहे ना फटाफट तुळशीची अंघोळ उरकून घेतली आहे, कारण काय ना भटजींना पण येणार होते. त्यांचा फोन आलेला की तुम्ही अर्धी प्रिपरेशन्स करून घ्या, कारण का मी आता ती यायला निघाले. मग ते पण परत जेवणवाल्यांना काय पाहिजे असेल तर जेवण बनवण्याच्या मावशी आलेल्या त्यांना काय पाहिजे असेल तर तिथं लक्ष दे. सो आम्ही सगळ्यांना खूपच जास्त बिझी होतो. आणि ही आहे माझी आजी, तुम्हाला माहितीच आहे माझ्या आजीला पण आवडतंच. आणि ती पण तिची ती पंती झाली ना, पणजी आजी झाली ना, असं तिचं तेच झालेलं का मी पण तिची आंघोळ करेन. असं म्हटलं तू कर, म्हणून ते आंघोळ वगैरे झाली. नंतर आहे ना नंतर हे लागले आहे ना मी यांना लगेच हॉल खाली करून दिला, बाथटब वगैरे कामं करून. आणि तुम्ही बघू शकता अण्णा पण आलेले होते आणि एका साईडला हॅवी आहे ना पूजा सजवायला घेतलेली. आणि पूजा आहे ना पूर्ण सजवताना म्हणजे हे आम्ही कसं केलेलं, म्हणजे पूजेचं जे मांडणं होतं डेकोरेशन होतं कसं केलेलं हे आहे ना हे शूटच करायचे विसरले, कारण का खूप घाईगडबड झालेली. कारण का माझी पण आहे ना मेकअप आर्टिस्ट आलेली, मग ती पण वेट करत होती, माझे कामं नव्हती झाली म्हणून. मग ती मी तयारीला लागले, मग सगळं हेच करायला लागले. सो कॅमेरा जॉईन करून कॅमेरा करणार वगैरे, मग त्याच्यात आहे ना थोडंसं आहे ना आठवणच नाही राहिली की रेकॉर्डिंग करावं म्हणून. सो तुम्ही एका साईडला माझं मंदिर पण बघू शकता किती छान वाटते. ते पूर्ण मंदिर पण आम्ही फुल डेकोरेट केलेलं म्हणजे सजवलेलं. आणि पूजा तर खूपच भारी वाटत होती, म्हणजे सगळ्यांनाच आवडलेली ऑलमोस्ट. या सर्व आहे ना माला वगैरे बनवायची प्रिपरेशन आहे ना आम्ही आदल्या दिवशीच करून घेतलेली, म्हणजे आदल्या दिवशीच फुलं वगैरे आणून हे सगळं झेंडूच्या फुलांच्या माला, शेवंतीच्या फुलांच्या माला आम्ही ओवून ठेवलेल्या. कारण का नेक्स्ट डे आहे ना म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मला इतरही खूप कामं होती, त्याच्यामुळे बरंच सकाळ मॉर्निंगला जमणार नाही म्हणून आम्ही करून ठेवलेली. आणि आमच्या आज तुषाचा बड्डे पण होता, आम्हाला तुषाला पण आमच्यासोबत बसवायचे होते पूजेवर. सो तिचं असं चाललेलं की मला सेपरेट पार्ट द्या. सो आम्ही म्हटलं नको, तू आमच्यासोबत इथं बस. आणि तुम्ही जो माझा हा ब्लाऊज बघताय ना, आणि जो इवन ती केसातली घालायची एक्सरसाइज ते पण आहे ना आम्ही स्वतः घरी बनवलेलं आहे. हे जे केसातलं आहे ना ते माणसाने स्वतः घरात बनवून दिलेलं. आणि जे ब्लाऊजचं होतं पूर्ण ते सगळं मी केलेलं. ब्लाऊज पूर्ण पाठी बॅक साईडने वर्क, हँड्सला वर्क सगळं मी केलेलं. आणि माझी हेल्प आहे ना माणसाने पण केली. सो आम्ही दोघींनी मिळून ते सगळं केलेलं. खूप मस्त वाटलं, छान झालं. आणि पूजा पण खरंच खूप छान झाली, म्हणजे एकदम मन प्रसन्न झालं अशी झालेली. मला खूप आवडली, म्हणजे खूप दिवस झाले आमची इच्छा होती की करायचंच आहे. सो विषय झालेलं पहिले मी कुठं बसू, सो तिला टेबल दिला, तिला तेही नको होतं. मी का वर बसू, सगळे दोघंजण पाटावर बसले. सो फायनली असं डिसाईड केलं की तू माझ्या मांडीवर बस, नाही तर माझ्या बाजूला बस. अण्णांनी तिला जागा करून दिली, तेव्हा ती खुश झाली की मला पण जागा करून दिली म्हणून. असं तिच्यासाठी म्हणजे आम्ही तिघांचेही न्यू ड्रेस होते, त्रिशाचाही न्यू ड्रेस. आणि मध्ये नंतर आहे ना ती बसून तुम्हाला तर माहितीच आहे सत्यनारायणच्या पूजेला किती टाईम लागतो. सो ती आहे ना खूप इरिटेट झालेली. आणि मग ती कुठं बसू चाललेला तिचा. आणि मग त्याच्यात आहे ना तिथं बसली तर माणसं बोलली थांब मी फोटो काढते तिचा आणि जिजूंचा. मग परतीने उठवली. सो अजूनच चिडचिड की मला जागा देत नाही. फायनली तुम्ही जागा घेतली आणि ती बसली. तिला खूप छान वाटलं आणि आवडलं. आणि आम्ही तिच्यासाठी ही बघा आमची मॅडम. आणि नंतर बसून ती इरिटेट झाली. नंतर मला बोलायला लागली नाही मी बसते तेच तिचं चाललेलं. मग फायनली उठली आणि मग गेली आणि डायरेक्ट मग लास्टला आरतीच्या टाईमला. आणि हे बघा तरी पण तसं बघायला गेलं तर खूप उशीर बसलेली ती. इवन छोटी मुलं एवढी बसत नाही आहेत, पण ती आहे ना खूप उशीर बसलेली पूजेसाठी. तेच आम्हाला खूप जास्त आवडला. मम्मीची आहे ना वन साईड देवाला प्रसाद काढायची, नैवेद्य काढायची तयारी चाललेली. म्हणजे जे आम्ही बनवलेलं पोळ्या, आपला रव्याचा प्रसाद आणि जे काही गोड आणलेलं ते, परत जेवण आपण जो महाप्रसाद बनवत होतो. सो मम्मीची ती तयारी चाललेली की ते आणायसाठी. म्हणून मम्मी जे अण्णांना लागत होतं ना ते देत होती तिथं, म्हणून मम्मी तिथंच उभी होती.
विष्णुनारायण देव का पुन्हा सुगंधी मल्लाद हरिद्रावंतराम सिद्धोदकर्णम सुधारित पयादि पंचामृतस्नानम पयादि पंचामृतस्नानम पुरस्कार करायचं सिद्धोदकस्नानम सिद्धोदकस्नानम दुधारित राहायचं हरि ओम हिरण्यवर्णानि पूर्णरजितास्राज्यम चंद्रायणमं लक्ष्मी रातवेदुमहमवाहं रातवेदु लक्ष्मी भगामिं यस्यं हिरण्यं वन्दे गामश्वपुरुषाणम् अश्वपूर्वारतमे चान्तनादं प्रवजन्मां श्रियमभजं त्रिवर्मादि विश्वन्ताम् ओंकासोत्मितां हिरण्यप्रकरं रुद्रन्तिं तृप्तादरकन्तिं पद्धातिदमधुर्णं तामुपं चन्द्रावृतं सायिशाज्वलन्तिं श्रियलोके जीवाष्टोदरं उपेन्द्रायणं वामनायणं रासवेणं अमोघायणं सूचनं ऊर्जितायणं अतिद्रयाणं संग्रायणं सर्गायणं नृतात्मनं नियमायणं यमायणं वैद्यानं वैद्यानं सदाग्निनं विरग्नं माधवानं माधवेनं अतिद्रयाणं महामायणं महाउत्सवायणं महाबलायणं महाबुद्धानं महावीर्यानं महाशक्त्यानं महादूतानं अनिर्देशाति सर्वांगी संकारावृतिं घोराति कंठी शोभे माळ मुक्ता फळाती जय देवा जय मंगलमूर्ती वा श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाखचित फळा तुझी गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मोग शोभरा मृत्युंजयने पुरे चरणी गाजरिया जय देव जय मंगलमूर्ती वा श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर्तना माता वटवावे संकटी पावावे निर्वाणी रक्षावे जय देव जय मंगलमूर्ती वा
सायकल चाललं सत्यनारायण पाव दोघांना